अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी पूजा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो आणि तुमच्या मनातील सगळ्यात चांगल्या इच्छा स्वामी महाराज कृपेने पूर्ण होत, हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आजच्या धावपळीच्या जगात काम, घर आणि जबाबदाऱ्या याच्यातून अध्यात्माला वेळ देता येत नाही. म्हणून मी छोट्या छोट्या आणि सोप्या स्वामी सेवा ज्या लवकर करता येतील अशा सेवा मी माझ्या या चॅनेलवर टाकणार आहे. तुम्ही स्वामी सेवा करत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. आता 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिन म्हटल्यावर वेगवेगळ्या सेवा आपण करतोच. वेळ नसेल त्यांच्यासाठी अगदी 5 मिनिटात होणारी सेवा मी सांगणार आहे. आता जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, पैसे येत नसतील, पैसा टिकत नसेल, व्यवसायात तोटा होत असेल, या सेवेमुळे तुमचे आर्थिक प्रॉब्लेम संपून जातील, तर ही सेवा गुरुचरित्राची आहे. तुम्हाला सांगते, रोज 5 मिनिटं ही सेवा तुम्हाला करायची आहे. अगदी सकाळी, संध्याकाळी, रात्री तुम्ही कधीही करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत सेवा करायची नाही, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे. ही सेवा केल्यानंतर राजयोग 100% येणार म्हणजे येणारच. ही सेवा करण्यासाठी हे नियम पाळणे गरजेचे आहे. आता तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात? 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस, 3 दिवस तुम्ही ही सेवा करू शकता. पण कोणतीही सेवा मनोभावी करायला हवी हां. सेवा करणार आहात तोपर्यंत नॉनव्हेज पूर्ण बंद करायचे आहे. गुरुचरित्राला अजिबात नॉनव्हेजचा स्पर्श देखील चालत नाही बरं का. स्त्रियांच्या मासिक पाळीचे दिवस स्किप करायचे आहेत. सेवा सुरू करताना एक गाय व 4 कुत्र्यांना आदल्या दिवशी गव्हाच्या पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. कारण आपण जी सेवा करणार आहोत ही सेवा दत्त महाराजांजवळ पोहोचते. आपली ही इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गाला लागते. मनोभावे सेवा करावी. आता तुम्हाला माहिती आहे, गुरुचरित्राची ताकद अफाट आहे. तुम्ही आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचे पारण केले नसेल ना, तर नक्की करून पहा. आता देवाची पूजा करून घ्यायची, स्वामींना अभिषेक करायचा आणि गुरुचरित्राचेही पूजन करायचे. स्वामी मंदिरात किंवा दत्त मंदिरात खडी साखर ठेवायची आहे. आता हे छोटे छोटे नियम तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. आता तुम्हाला काय करायचे आहे, गुरुचरित्र पोथीचेही पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर वाचन सुरू करायचे आहे. आता सेवा सुरू करायच्या आधी 1 माळ गायत्री मंत्राचा, 1 माळ स्वामी जप आणि मगच अध्यायाला वाचायला सुरुवात करायची आहे. तर कुठला आहे हा अध्याय? हा अध्याय आहे गुरुचरित्रातील 9वा अध्याय. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा आपल्याला काही ना काही देऊन जातोच, पण प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही. म्हणूनच त्यासाठी या छोट्या छोट्या पण ह्या सेवा ही आपल्याला आयुष्यात अमूल्याग्र बदल घडवून आणतात बरं का. हे मात्र 100% आहे. म्हणून हा 9वा अध्याय वाचायचा. तर या 9व्या अध्यायात श्रीपाद स्वामी हे नेहमी गंगेवर स्नान करायचे. ते रोज गंगेकाठावर पाहायचे. एक धोबी रोज कपडे धुवायचा आणि तो नियमितपणे स्वामींच्या पाया पडायचा. समोर फुले वगैरे ठेवायचा, मनोभावे नमस्कार करायचा. तर एक दिवस श्रीपाद स्वामी ते धोब्याला बोलले, तू नियमितपणे माझी पूजा करतो ना, त्यामुळे तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालेलो आहे आणि इथून पुढेही नित्य उपासना केलीस ना, तर तुझ्या संसाराची चिंता दूर होईल. आणि त्याचप्रमाणे तो नित्यसेवा करायला रोज आश्रमात जायला लागला आणि रोज आश्रमातही पडेल ती सेवा तो करायला लागला. गुरुचरित्रामध्ये खूप असा अजून सारांश आहे. तुम्हीही गुरुचरित्र वाचताना समजेलच. धोब्याची गरिबी नाहीशी झाली आणि राजभोग आला. थोडक्यात आपण मनापासून सेवा केली की ती दत्त महाराजांपर्यंत पोहोचतेच आणि आपल्याला आयुष्यातील एक प्रॉब्लेम निघून जातात. तुम्हाला दुसरी कोणती सेवा करायला जमणार नसेल ना, तर रोज 5 मिनिटं तरी काढा आणि ही 5 मिनिटाची सेवा नक्की करा. आणि पहा, काही ना काही अनुभव दिल्याशिवाय दत्त महाराज राहणार नाहीत. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.